नमस्कार. आज आपण करणार आहोत कैरीचं लोणचं आणि बाजारातूनच 3 किलो कैरी कट करून आणलेली आहे. थोडाफार या फोडींना कचरा आहे, तर मी इथे एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे. या कपड्याच्या मदतीने मी या फोडी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तर इथे पाहताय मी सुरुवातीला हळद आणि मीठ लावून घेणार आहे या फोडींना आणि उन्हामध्ये 3 तास सुकवून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर कैरीला पाणी सुटलं जातं, म्हणून सुरुवातीला 3 तास उन्हामध्ये ह्या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत. उन्हामध्ये या कैरीच्या फोडी सुकवून घेतल्या ना की लोणच्याला बुरशी लागत नाही आणि वर्षानुवर्षे लोणचे चांगले टिकते. आता बघताय तुम्ही कैरीचं पाणी हे पूर्ण आटलेलं आहे आणि आता इथे मसाले काढून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये रामबंधूचा तयार लोणचे मसाला 200 ग्रॅम घेतलेला आहे. तर यामध्ये लाल तिखट, मीठ, हिंग आणि मोहरीची डाळ आहे. तरी पण मी इथे वेगळी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तसेच इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये मोहरी आहे, लाल तिखट, दालचिनी, मेथीदाणे घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहे आणि बडीशेपसुद्धा घेतली आहे. तर हे सुके मसाले सुरुवातीला लो फ्लेमवरती थोडेफार गरम करून घेणार आहे. तसेच इथे वेलची, मिरे आणि लवंग घेतलेली आहे. तर हे सगळे जिन्नस गरम करून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. तसेच तुम्हाला या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हे सगळे मसाले घातल्यामुळे लोणच्याला एक खमंग स्वादसुद्धा येतो आणि चविष्ट होते लोणचे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता या फोडीवरती मी रामबंधूचा तयार मसाला घातलेला आहे. त्यामध्ये वरून मोहरीची डाळ घातलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. थोडं मीठ अगोदर मी फोडी सुकवताना घातलं होतं, मग आत्ता मी थोडंच मीठ घातलेलं आहे. हे सुके मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. पाहता इथे मसाले बारीक वाटून घेतलेले आहे. आता हे या कैरीच्या फोडीवर तर घालायचे आहेत. मी काय केलं होतं, जे रिफाइंड ऑइल असतं, जेमिनीचं सनफ्लावर ऑइल, तर ते मी अगोदरच गरम करून घेतलं होतं आणि पूर्णपणे थंड केलेलं आहे आणि थंड केलेलंच तेल या फोडीवरती घालायचं आहे. तर गरम तेल अजिबात घालायचं नाही लोणच्यासाठी. आता हे सगळे जिन्नस एकजीव आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. पाहताय कलर किती सुंदर आलेला आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे मसाल्यांचा. आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आता एक चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. त्यामध्ये हे लोणचे आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि 15 ते 20 दिवसानंतर हे लोणचं तयार होतं खाण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.